सर्वात प्रथम म्हणजे आपण प्रेक्षकांना हे कळून द्यायचं, की आध्यात्मिकता म्हणजे ॲक्चुअली काय? हं, हां, मी समजू शकतो बिकॉज की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या व्याख्या आहेत. हं, आध्यात्मिकता ह्या विषयाबद्दल. आपण ग्रंथ वाचतो किंवा पुराण वाचतो किंवा काहीतरी पाहतो आपण किंवा कोणाचे आपण अनुभव ऐकतो आणि ते थोडं-थोडं जितकं तुम्हाला उमगत जातं, समजत जातं, मग त्याप्रमाणे तुम्ही त्याची व्याख्या करता. तर असं कधी वाटतं, की म्हणजे मी माळा हातात घेतली, तर म्हणजे मी आध्यात्मिक झालो. हं. किंवा मी एक विशिष्ट प्रकारचा एक वस्त्र असेल, म्हणजे कपडे असतील काही, तर ते घातले की म्हणजे मी जसं आध्यात्मिक झालो किंवा हां, किंवा तिलक आपण हां, लावून घेतलं हां. डोक्यावरती लाल किंवा कुठलाही मतलब त्या चंदन वगैरे परंपरेप्रमाणे लावतात. हां. तर कधी वाटतं की अच्छा म्हणजे हे पण आध्यात्मिक झाले. हं, तर मग आता काय नेमकं किंवा भगवद्गीता आहे किंवा कुठलंही पुराण हं, ऐकत राहणे, तर मग हे आध्यात्मिकता आहे का? हं. तर लोकांना असं वाटतं तेच आहे आणि काही लोकांसाठी ते सत्य असू शकतं. पण खरं आपण जर व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न केला, तर आध्यात्मिकता म्हणजे तुम्ही स्वतःचं सत्य स्वरूप आणि हां, स्वतःचं स्वतःच्या सत्य सत्य स्वरूप. स्वरूप हां. आणि त्याला पूर्णपणे अनुभव करण्याचा प्रयत्न, ही हं, आध्यात्मिकता आहे, इतकंच आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ईश्वराचं दर्शन होतं, साक्षात्कार होतो, हे ऑटोमॅटिक सहजपणे होतं. हं. पण खरा प्रयत्न जो असतो, तो नेहमी स्वतःला समजण्याचा प्रयत्न असतो, की मी कोण आहे? मी कुठून आलो? आणि मला कुठे जायचंय? हं. माझ्या अस्तित्वाचं कारण काय आहे? ह्याची उत्तरं जे आहेत, हे तुम्हाला कुठल्याही एका विज्ञानाच्या पुस्तकात मिळत नाही बरोबर. किंवा शाळेतल्या किंवा तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल, तिथेही तुम्हाला याचं उत्तर मिळत नाही, की हं. माझ्या अस्तित्वाचं खरं मूळ कारण काय आहे? तेव्हा तुमच्या मते अध्यात्म फक्त स्वतःला ओळखणं एवढंच आहे? हां, तितकं जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला, की तुमच्या अस्तित्वाचं जे मूळ कारण आहे, हे तुम्हाला आध्यात्मिकमध्येच मिळतं. जेव्हा तुम्हाला पूर्णपणे जाणीव होते, की मी कोण आहे, सगळं काही सुरळीत होऊन जातं आणि काही विशेष पद्धती नाही त्याच्यासाठी, की तुम्हाला हे करायचंच आहे हां. किंवा हे नाहीच करायचं आहे. हे हे सगळ्या गोष्टी म्हणजे एक सेकंडरी दुय्यम गोष्टी आहेत. तुम्हाला पहिल्यांदा पाहायचं असतं, की मी कोण आहे आणि ह्याच्यासाठी मी काय करू? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नंतर शोधायचं आहे. पण पहिला जो प्रश्न आहे, हा मूलभूत प्रश्न आहे. बेसिक क्वेशन, की जिथे मी कोण आहे तेच मला माहीत नाही आहे हं. आणि मला सगळंच करायचं आहे. आहे ना, मला करियर करायचं आहे, मला पैसे कमवायचे आहेत, मला घर सांभाळायचं आहे, मला माझं नाव फेमस करायचं आहे, सगळ्यांनी मला आदराने पाहावे, सगळ्यांनी मला प्रेम करावे. पण जो मी आहे, तो कोण आहे? तेच माहीत नसल्यामुळे तुम्ही काय करून काही प्राप्त केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला? हं. तर आध्यात्मिकतामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर छानपैकी मिळतं. ऐकून नाही, तर अनुभवाने. हां, हं. हां. पण मग माझा दुसरा प्रश्न असा आहे, की धर्म लोकं करतात. तर धर्म आणि अध्यात्म ह्यातला काय फरक आहे? फरक म्हणजे संबंधच नाहीये तसं म्हटलं तर. हां, हो, कारण की धर्म जे आहे, हे मानवाने एक एक स्वतःसाठीच बनवलेली एक सिस्टम आहे. हां. आहे ना, त्याच्यामध्ये आपण एक विशेष प्रकारचे एक राहणीमान असो किंवा एक तुमची बिलीफ सिस्टम आपण बोलू शकतो, की मी कोणावरती विश्वास ठेवतोय. हं. म्हणजे हिंदू असतील तर मग विष्णू किंवा शिव किंवा देवी गणेश. गणेश हां. यांचं हं. रूपात तुम्ही पाहता. मुस्लिमसाठी अल्लाह आहेत, ख्रिश्चनिटीसाठी मग जीसस क्राइस्ट. जीसस ख्राइस्ट आहेत. तर प्रत्येक धर्मासाठी एक एक विशेष रूप आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला बांधून घेतो एक प्रकारे. तर धर्म तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न करतोय. धर्म जे तुम्ही समजताय ते. हं. म्हणजे रिलिजन वाईज. हां. तर धर्माचा खरा अर्थ हा वेगळाच आहे. पण आपण जो धर्म पाहतोय, तो आपण एका विशिष्ट एका मूर्तीच्या आसपास, की ही मूर्ती आम्ही फॉलो करतोय. त्यांचंच आपण जी शिकवण आहे आपलं किंवा आपलं राहणीमान जे आपण दिवसभर करतोय किंवा आपल्या जीवनाची जे पण आपण वाटचाल करणार आहोत पुढे, हे त्या मूर्तीच्या अवतीभोवती असते. हं. तर तो एक धर्म तुम्ही बांधून ठेवलेला स्वतःला. आध्यात्मिकता तुम्हाला मुक्त करते. पण धर्म तुम्हाला हो. कुठेतरी असं वाटतंय, की बांधून ठेवल्यासारखं, की बाबा तू ह्याच विशेष धर्माचा आहेस.
मग तू ह्या धर्माचा असल्यामुळे तू त्या धर्माचा नाही ऑटोमॅटिक झालं. बरोबर. पण आध्यात्मिकता असं नाही सांगत की तुम्ही ह्याच पंथाचे आहात किंवा तुम्ही हाच मार्ग तुम्ही फॉलो केला पाहिजे असंही नाहीये. तुम्ही सगळ्यांमध्येच आहात. हम्म. आध्यात्मिकता जी आहे तर शिकवणच ते आहे की सगळे एकच आहेत. म्हणून हे विश्वचे माझे घर हम्म. आपण म्हणतो ना की सगळंच विश्व समुदाय हम्म. हे माझेच बंधू आहेत. सगळेच माझे भावंड आहेत. आम्ही एकच परिवाराचे सदस्य आहोत. आपण त्या प्रकारे इथे पाहतो आध्यात्मिकतामध्ये. तर सत्य तुम्हाला आध्यात्मिकतामध्ये बघायला मिळतं. धर्मामध्ये खूप काही गोष्टी कालांतरानंतर ॲड झाल्या. म्हणजे असं पाहता येईल की सुरुवात आध्यात्मिकताच्या सत्तेपासून झाला. मूळ त्याचं. नंतर माणसाने आपापले विचारसरणी जे पण असतील अंडरस्टँडिंग, समज असेल तर हळू त्याच्यामध्ये ॲड करत एक धर्माचं त्याच्यात रूपांतर झालं. जसं जीसस ख्राइस्ट त्यांनी शिकवलं आपलं त्यांच्यातर्फे जे शिकवायचं धर्म. हम्म. जे प्रेमाचं त्यांचंच एक शिकवण होती. हम्म. नंतर एक धर्मात त्याचं रूपांतर झालं. तसंच भगवान गौतम बुद्धानंतर धर्मात एक रूपांतर झालं. तसंच म्हणजे हिंदू धर्म सनातन धर्मापासूनच हळू एका वेगळ्या रूपात आपण आज पाहतोय. पण सनातन धर्मही तेच आहे, की सगळ्यांचे एकच ईश्वर आहेत, एकच रूप आहे. अनेक रूप नाहीये आणि तो निराकार आहे आणि आकारात सुद्धा आहे. हम्म. तर आपण त्याच्यामध्ये बांधून घेतल्यामुळे आपण त्याच्यातूनच बघण्याचा प्रयत्न करतोय, त्या एका चौकटीमधून आणि चौकटीतून तुम्हाला काही सत्य दिसणार नाहीये. तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागेल आणि हम्म. तिथे ओपन त्या अंडर स्काय म्हणजे जे वरती जे आकाश आहे त्याच्या खाली तुम्हाला उभं राहून त्या सत्याला तुमचे डोळे ओपन ठेवून, उघडे करून पाहावं लागेल. तेव्हाच तुम्हाला कळेल. तर धर्म हा थोडासा वेगळा आहे. आध्यात्मिकता हा पूर्णपणे हम्म. सत्यावरती आधारित एक जीवन पद्धती आहे आणि त्याच्यानुसार आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. इतकाच आहे. बाकी दुसरं काही नाही. बट यू कॅन बी धार्मिक. तुम्ही धार्मिक असू शकता. ते पण चांगलंच आहे. पण त्याच्यामध्ये सत्य आहे की नाही, हे हम्म. तुम्ही पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा, की मी काय शिकलो? रोज जर मी पूजा करत आहे, त्याच्यातून माझ्या आतमध्ये काय उन्नती झाली का? हा. माझ्यामध्ये काय बदल झाला का? हा. हा प्रश्न नेहमी रोज स्वतःला विचारायचा. फक्त एक कर्मकांड करून तुम्ही उठत आहात आणि काहीच आतमध्ये बदल नाहीये, तर मग अर्थ नाही त्याला. हम्म. हं? हा.